पुस्तकाचं नाव आहे स्मृतिचित्रे. लेखिका लक्ष्मीबाई टिळक. अभिवाचक वसुंधरा पर्वते. प्रकरणाचं नाव सासूरवास. एक दिवस मामनजी सखाराम भाऊजींना घेऊन नाशकात उतरले. आमचा संसार पाहून त्यांना समाधान झाल्यासारखं दिसलं. मामनजींचा पूर्वीचा एक सत्यनारायण करायचा राहिला होता आणि तेवढी पूजा झाल्यानंतर मामनजी आणि भाऊजी परत गेले. ते परत गेले न गेले तोच त्यांचं पत्र आलं की सखाराम भाऊजीचं लग्न ठरलंय, तरी तुम्ही उभयता पुण्याला या. वडिलांच्या आज्ञेप्रमाणे आम्ही दोघं जण पुण्याला गेलो. जाताना त्यांनी आपली चिमुकली शाळा तिथल्याच एका गृहस्थाच्या स्वाधीन केली. आपण स्थापन केलेली शाळा सोडताना टिळकांना फार वाईट वाटलं. पण टिळकांच्या स्वभावातला हा एक विशेष असा होता की दृष्टी समोर असेल ते त्यांना जीव की प्राण असायचं. एकदा का ती व्यक्ती किंवा काम दृष्टी आड झालं की मग त्याची त्यांना पुष्कळदा आठवण सुद्धा राहत नसे. त्यांची पाखरा येशील का परतून ही कविता एखाद्याने त्यांनाच उद्देशून म्हटली असती तर त्यात काही वावगं झालं नसतं. ते बाहेर गेले ना म्हणजे वाऱ्यावरचा तरंग चंचल जाशील तू भडकून असं म्हणायची वेळ आमच्यावर येत असे. ते असे कुठे गेले म्हणजे मी रडत बसावं, घरातल्या वृद्ध मंडळींनी काळजीत पडावं आणि तरुणांनी शोध करीत सुटावं. असो, पुण्याला सगळं वराड जमलं. पण कुठे माशी शिंकली ते काही कळलं नाही. भाऊजींचं ते लग्न मोडलं. अर्थात सगळी पांगापांग झाली. टिळकांनाही तिथून निसटायचंच होतं, पण जायचं कसं? नाण्यांचा तोटा होता. मागायचे कुणाजवळ? बायकोजवळ सासऱ्यांनी मणी मंगळसूत्र तेवढं ठेवलं होतं. नाही म्हणायला पैठणी होती आणि टिळकांना ते ठाऊक होतं. त्यांनी काहीतरी निमित्त करून माझ्याकडनं ती पैठणी मागून घेतली. आता त्या पैठणीचं पुढे काय झालं हे मला काही कळलं नाही. टिळक मात्र गेले, मला पुण्याला टाकून. त्या पैठणीवर त्यांना प्रवासापुरते पैसे मिळाले. एक दिवस मामनजींनी माझी जबानी घ्यायला सुरुवात केली. लक्ष्मीबाई, पैठणी कुठे आहे? मला नाही ठाऊक, मी त्या कोनाड्यात बांधून ठेवली होती. ते मला ठाऊक नाही. पैठणी आणून द्या, नाही तर माझ्याशी गाठ आहे. मामनजी हुशात असले म्हणजे मला हाव जाऊ म्हणायचे. खरी गोष्ट अशी होती की भाऊजींनी आणि मामनजींनी गहाण पडलेली पैठणी सोडवून आणली होती. पुढे मात्र ती पैठणी माझ्या कधीच नजरेला पडली नाही. मी एकटीच सासरी म्हणजे सासऱ्याच्या कचाट्यात सापडले. मामनजी मला बांगड्या भरायच्या तो. मग मला काय सांगता? पैठणी आणून द्या, मग बांगड्या भरू. मामनजी, माझी लुगडी फाटलीत. मग मी काय करू? पैठणी आणून द्या, मग लुगडी घेऊ. तुमच्या गळ्या शपथ, पैठणी मी नाही हरवली हो. ते मला काही ठाऊक नाही. मोलाची दळणी दळा आणि भरा बांगड्या, त्या लुगडी. अशा तऱ्हेचा संवाद झाल्यानंतर मी मुळू फक्त रडत बसे. शिके काही तेल काही मला ते देत नसत. मागायला गेलं की वरील ठराविक साचाचं उत्तर यायचं. एक दिवस दुपारी मामनजी बाहेरून आले. त्यावेळी ते माझ्याशी फार गोड बोलायला लागले. लक्ष्मीबाई, तुम्हाला लुगडी पाहिजेत ना? मला फार आनंद झाला. होय हो, माझी लुगडी अगदी फाटून गेली. एक पाहिजे का दोन? दोन. एक पाहिजे असेल तर 4 रुपयाचे घेतो. 2 पाहिजे असतील तर 2 रुपयाचे 2 मिळतील. झालं. मी काय बोलणार? मला फार वाईट वाटलं. पुन्हा कोपऱ्यात जाऊन रडत बसले आणि नंतर डोळे पुसून कामाला लागले. लग्न झाल्यानंतर सासरची ही पहिलीच लुगडी. मला माझ्या माहेरची आणि गोविंदराव मामांच्या प्रेमाची आठवण येऊन सारखे उमाळे येत होते. थोड्या वेळाने मला 2 रुपयेवाली 2 लुगडी मिळाली. असे काही दिवस गेले. पुढे मामनजींची बदली झाली मुरबाडला. तिथे मला घेऊन जाण्याचं टिळकाने ठरवलं. माझे मामनजी म्हणजे अतिशय टापटिपीचे गृहस्थ होते. सासूबाई वारल्यानंतर त्यांनी दुसरं लग्न केलं नाही की इतर काहीही भानगडी केल्या नाहीत. त्यांचं वर्तन अतिशय शुद्ध असायचं. परस्त्री ते माते समान मानित असत.
सासूबाईंच्या नंतर घरातली सगळी व्यवस्था ते स्वतः पाहत. स्वतःच्या हाताने स्वयंपाक करीत आणि तो इतका बेताचा की जेवण झाल्यावर भाताचं एक शीतही उरायचं नाही. मुरबाडाला ते रामाच्या देवळात राहत असत. शेजारी एक खानावळ होती. आम्ही मुरबाडाला पोचलो तेव्हा मामंजींचं जेवण झालं होतं. ते बाहेर बसले होते ओसरीवर. अर्थात घरामध्ये आम्हाला काहीच खायला मिळालं नाही. मामंजींनी बाहेर खानावळीमध्ये आमची रवानगी केली. भाताचा बळी, हळद कुंकवा एवढं वरण, भाजलेले कडवे वाल आणि शेवटी ताकाळलेलं पाणी असा जेवणाचा थाट होता. टिळकांना त्याचं काहीच वाटलं नाही. पण 4 पिढ्या देशावर काढलेल्या मला मात्र ते जेवण उपासाहून अधिक त्रासदायक वाटायला लागलं. जेवण होऊन आम्ही घरी आल्यानंतर मामंजींनी मला आपलं घर दाखवलं. लक्ष्मीबाई, येथे जर तुम्ही काही अव्यवस्था केली, गबाळेपणा केला तर मला अगदीच खपणार नाही. हे सगळं साहित्य, हे सरपण, ती बाहेर विहीर. आता संध्याकाळचा स्वयंपाक तुम्ही करा बघू. तांदूळाच्या भाकरी करण्याचा तो माझा पहिलाच प्रसंग. अहो, तांदूळाची भाकरी मी पूर्वी कधी जन्मात केली नव्हती की पाहिली सुद्धा नव्हती. पहिल्या पावसानंतर जमिनीला जशा भेगा पडतात तशा माझ्या भाकरीला भेगा पडल्या होत्या. मी स्वयंपाक करायला बसले की मामंजी पुढच्या खोलीत बसायचे. तिथून त्यांना स्वयंपाकघरात काय काय चाललं असेल ते सगळं दिसायचं. पुष्कळ वेळेला एकीकडे त्यांची देवपूजा चाले आणि एकीकडे मला स्वयंपाक शिकवणं चाले. तसा मला स्वयंपाक चांगला येत होता, पण तो देशावरचा. एकदा मामंजींनी मला सांगितलं, आमटीला जिवंत फोडणी दे. जिवंत फोडणी कशी द्यायची हो? पळी तापून. मी पळी तापून नेहमीप्रमाणे फोडणी देऊ लागले. मामंजी संतापले. तू दगड झाली असतीस तर तुझा पायखान्याच्या पायरीला उपयोग झाला असता. कुणास ठाऊक, पायखान्याच्या पायरीला उपयोग झाला असता की देवाच्या मूर्तीला उपयोग झाला असता. मात्र माझं म्हणणं मनातल्या मनात. मामंजींनी सांगितलं, तेलाचा जाळ झाल्यावर फोडणी द्यायची. मी जाळ करण्यासाठी जळचं लाकूड उचलून पळीवर धरलं. अर्थात पुढे जाळ चांगलाच झाला आणि त्याचबरोबर मामंजी चांगलेच कडाडले. एकतर हे कोकणी पदार्थ आमच्या देशावरच्या पदार्थाहून एकदम निराळे. दुसरं त्यांची नावं अगदी विलक्षण. आणि तिसरं मामंजींचं उपरोधिक बोलणं. त्यामुळे माझी फारच त्रिधा उडायची. एकदा मामंजींनी मला आयती करायला सांगितलं. मला वाटलं की मी आयती बसून खाते असं म्हणण्याचा तर त्यांचा हेतू नाही आहे. एकदा त्यांनी सांगितलं, पेजबुड्या भात कर. मी पाणबुड्या हा शब्द ऐकला होता, पण पेजबुड्या म्हणजे काय हे काही मला कळेना. शेवटी मला एक गुरु भेटला. विहिरीजवळ एक बिऱ्हाड होतं. तिथे गंगाबाई नावाची एक माऊली राहत होती. मामंजींनी काही सांगितलं की मी कळशी घेऊन पाणी आणायला पळे आणि पाणी काढता काढता खिडकीतून गंगाबाईंना हळूच विचारे. गंगा काकूही मला सारं समजावून सांगत हो. पेजबुड्या भात म्हणजे काय हो काकू? अगं, पुष्कळ पाणी घाल हो भातात म्हणजे झाला पेजबुड्या भात. मी हसत हसत घरी आले आणि मामंजींना पाहिजे होता तसा पेजबुड्या भात शिजवून त्यांना वाढला. मग त्यांनी काहीतरी विचित्र पदार्थ करायला सांगावे आणि मी गंगा काकूंच्या सांगीप्रमाणे मी सरळपणे जसं काही मला बाळपणापासून माहितीच आहे असे ते करून टाकावे. टिळकांनी इथेही एक शाळा काढली. ते आता या कामात फार तरबेज झाले होते. हो, इंग्रजी शिकवण्यात तर त्यांचा हातखंडा असायचा. विद्यार्थी म्हणजे त्यांचे दोस्त बंधू. त्यांची शाळा म्हणजे पगारी शाळा नसायची. त्यांचं आपल्या विद्यार्थ्यांवर मुलांसारखं प्रेम असायचं आणि विद्यार्थी त्यांना वडिलांसारखा मान देत असत आणि फी पण चांगली मिळायची. माझी स्थिती मात्र अगदी चमत्कारिक झाली होती. माझ्या हालचालीवर मामंजींचं कायम लक्ष असायचं. माझा जन्म जसा काही खाण्यासाठीच झालेला. मला मामंजींच्या बारीक सारीक आज्ञांची आठवणच राहत नसे. पुरुषांची जेवणी झाली की मी उष्टी खरकटी काढून शेण गोळा भांड्याजवळच ठेवून हात धुत असे. मग स्वतःच वाढून घ्यायचे. 1-2 घास तोंडात पडेपर्यंत मामंजी कधी काही बोलायचे नाही. पण ते 2 घास तोंडात पडले की त्यांनी म्हणावं,
लक्ष्मीबाई, शेण गोळा तिथे भांड्याजवळ पडलाय, तो तेवढा दूर फेकून या बघू. की मग मी जेवण दूर सारून शेणगोळा टाकून यावं. मामंजींचं नेहमी सांगणं होतं की शेणगोळा भांड्याजवळ टाकू नको, पण मी नेमकं तेच विसरायची. पुन्हा जेवायला बसलं की त्याने म्हणावं, लक्ष्मीबाई, तुळशीला पाणी घातलं का? की मी पुन्हा उठावं. हे काम मी रोज विसरे आणि रोज मला जेवताना त्याच्यासाठी उठावं लागेल. हा दिवसाचा कार्यक्रम. रात्रीचाही कार्यक्रम होताच. अहो, मामंजींनी सांगावं, लक्ष्मीबाई, तुम्ही जेवायला बसायच्या आधी माझा बिछाना घालून ठेवा, टिनपाटात पाणी ओतून ठेवा, विसरू नका बरं. रात्रीची जेवण फार उशिरा व्हायची. जेवूनच मग करावं बिछाण्याचं काम, असं मला वाटायचं. पण 2 घास तोंडात पडताच मामंजींनी नेमकं म्हणावं, लक्ष्मीबाई, माझा बिछाना घाला बघू. की उठल्याच लक्ष्मीबाई ओळ नेसावं, बिछाना घालावा आणि सोवळ्याने परत जेवायला बसावं. एकदा मी स्वयंपाक करायला बसले होते, तेव्हा काही विद्यार्थी आले आणि म्हणाले, अहो वहिनी वहिनी, दादा तिकडे नानांचा आणि तुमचा 12वा 13वा घालतायत ना. मी आपली तडक उठून काय प्रकार आहे तो पाहायला देवळात गेले. तो काय, हो माडीवरून मामंजी एक एक उपकरण खाली फेकत होते. उपकरण थेट रामाच्या सभा मंडपात येऊन पडायचं आणि प्रत्येक फेकीच्या वेळेला त्यांचा मंत्रघोष व्हायचा. माझी सून मेली, तिचा आज 12वा आहे. माझा मुलगा मेला, त्याला मी तिलांजली देतो. झालं होतं असं की उपकरण्यांना पडले होते डाग. त्या देवाची उपकरणी होती तांब्याची, पाणी विहिरीचं, राख लाकडाची आणि दिवस पावसाचे. अहो, त्यामुळे मी ती कितीही लक्क घासली तरी त्यांच्यावर डग यायचे आणि डाग पडायचे. मी माडीवर गेले. तिथे शाळेच्या एका कोपऱ्यात मामंजीने आपले देव मांडले होते. मी वर धावून ती सगळी उपकरणे गोळा केली. मामंजी माझ्या मागे आले. तू ही भांडी घासली होतीस? हो. वा, माझी शपथ. तुमची शपथ, मी घासली होती. मी मेलो तर तुला काय रडू येणार आहे? धर मंगलसूत्र हातात आणि वाहा शपथ. मी मंगलसूत्र हातात धरून शपथ वाहिली. कर, नाही तर मला डर कसली आली. थांब, मी बायकांची सभा बोलावतो आणि ही भांडी ठेवून त्यांची मतं विचारतो. त्या घालतील चांगलं शेण तोंडात. पण माझी खात्री होती की बायकांनी काही माझ्या तोंडात शेण घातलं नसतं. धर माझे पाय आणि वाहा शपथ. पा, जळून भस्म होशील पायाला हात लावलास तर. मी त्यांच्या पायावर हात ठेवू लागले. हो, तसे ते मागे मागे सरकायला लागले. पहा, विनाकारण जळून जाशील, बघ जळून जाशील. काही हरकत नाही हो, तुमच्या पायाजवळ मरण आलं तर काही वाईट नाही. शेवटी मी पालथी पडले आणि त्यांचे पाय गच्च धरले. मी काही जळून बिळून गेले नाही. मोठी निराशाच झाली हो माझी. एकदाची मरून गेले असते तर बरं झालं असतं. असं मला झालं होतं. पण मामंजींची तेवढी तपश्चर्या नव्हती म्हणा, किंवा मी उपकरणी खरोखरच घासली होती म्हणा. मी त्या दिवशी काही जळाले वगैरे नाही. पण या आगीमध्ये टिळकांच्या सहानुभूतीचा ओलावा असल्यामुळे तेवढंच थोडं दुःखामध्ये सुख होतं. खालील गोष्ट तुम्ही कधीच विसरणार नाही. समोरच्या विहिरीचं पाणी आटलं आणि रानात विहीर होती. तिथे पाण्याला जावं लागायचं. तिथे दिवसा अतोनात गर्दी व्हायची. मग मामंजींनी सांगितलं, रात्री जाऊन पाणी आणत जा. मला अंधाराचं भय वाटायचं, पण त्यांना त्याचं कधीच काही वाटलं नाही. त्यांनी मला सांगितलं, तुला जर कोणी खायला आलं तर त्याला सांग, माझा सासरा देवळात बसलाय, त्याला आधी खाऊन ये आणि मग मला खा. मग टिळकांनी मला सांगितलं, अगं तू भिवू नको, मी पाणी आणीन. मग रात्र झाली की खरोखरच त्यांनी पुढल्या दारून फिरायला म्हणून जावं आणि मी मागच्या दारून पाण्याला निघावं. नंतर मी घराच्या आसपास थांबावं आणि त्यांनी विहिरीवरून भरून आणलेलं पाणी घरात आणून साठवावं. मामंजींना वाटावं की सून काय पण विश्वासाने पाणी भरतेय. तर मामंजी मला वर दिल्याप्रमाणे छळीत असत.
पण 2 गोष्टींबद्दल मला त्यांचे गुण घ्यावेसे वाटतात. एक म्हणजे मला त्यांनी कधी अपशब्द वापरले नाहीत आणि कधीही माझ्या अंगाला बोट लावलं नाही. तसे ते एखाद्या वेळी माझी इतरांजवळ वाखाणणी करीत असत. मात्र ती एखाद्या वेळीच हं. अहो, त्यांच्याजवळ काही मागितलं की त्यांचा फार संताप व्हायचा. तेल आणि शिकेकाई मला कधीच मिळाली नाही. ती मागायला गेलं की त्याने म्हणावं, मोलाची दळणी दळ आणि आण तेल शिकेकाई. मी आपली मातीने डोकं धुवायचे आणि त्यातही एखाद्या वेळेला न्हायला बसलं की माझ्या पुढचं गरम पाणी त्यांनी उचलून न्यावं आणि स्वतः अंघोळीला लागावं आणि उरलेलं न्हाणं मी गार पाण्याने करावं. तेल शिकेकाईच्या नेहमीच्या खटक्यात मला ते एक गोष्ट सांगत असत. एकदा लाकडं संपली होती. माझी बायको होती गर्भारशी. तरी मी तिला लाकडं फोडायला लावली. मग तुझी काय कथा? माझी बायको उलटून बोलत नसे मला. घरातलं सामान संपलं की उरलेलं माझ्या समोर मुकाट्याने आणून ठेवी आणि त्यावरून मी समजे की सामान संपलं. आत्ताच्या तुम्ही पोरी फार उद्धट. वडील माणसांचे कसं वागावं तुम्हाला नाही कळत. तर टिळकांची कवी म्हणून आता प्रसिद्धी होऊ लागली होती. पुण्या मुंबईपर्यंत त्यांचं नाव ऐकू येऊ लागलं. मला जरी घरात त्रास होता तरी त्यांच्या दृष्टीने आता हे चांगले दिवस आले होते. त्यांना मुंबईमध्ये कुठेच व्याख्यान जायला आमंत्रण आलं. 8-10 दिवसांनी येतो असं म्हणून टिळक मुंबईला गेले आणि तिकडेच रमले. 8 दिवस झाले, 10 दिवस झाले, 15 झाले, तरी पत्ता नाही की पत्र नाही. मला फारच काळजी वाटायला लागली. माझ्या डोळ्याचं पाणी खळेना. त्यात मामनजींना त्यांनी सरदार गृहाचा पत्ता दिला होता. मामनजी म्हणत, आज तुझ्या नवऱ्याचं पत्र आलंय. त्याला सरदार गृहात धोत्र धुण्याचं काम मिळालेलं आहे. मग मी ती वाळत टाकत जाईन. तो तेथली पानं वाढतो. मी उष्टी काढीन. पण मला तुम्ही मुंबईला नेऊन पोचवा ना. माझ्याजवळ पैसे नाहीत. तुला पाहिजे तर तू कशीही जा. पण मुंबई म्हणजे काही मुरबाड नाही. तिथे एखाद्या खड्याप्रमाणे तुझा पत्ताही लागणार नाही. एक दिवस मी खूप रडले. मामंजींना माझी दया आली. ते माझ्याजवळ पाठ टाकून बसले. हे बघ लक्ष्मी, मला काही फार मुली नाहीत. फक्त एकच आहे. एक मेली. तू माझी दुसरी मुलगीच आहेस. जशी सखू तशी तू. रडू नको. जाऊ दे तो गेला तर. उद्या हरताळका आहे. तू संध्याकाळी 2 बायका आवरणाला बोलव. लाडू कर. मी तुला सगळं सामान आणून देतो. असं म्हणून त्यांनी बाजारात जाऊन बेसनाच्या लाडवाचं सगळं सामान आणून दिलं. मी सगळी तयारी केली, लाडू केले. लाडू तयार झाल्यावर मामनजींनी 3 लाडू बाहेर काढून ठेवले, डबा उचलून आपल्या पेटीत ठेवला आणि पेटीला कुलूप लावलं. आलेल्या बायकांना 3 लाडवांवर जेवणावळ घातली. पाहुण्या बायकांजवळ मामनजींनी माझी गाऱ्हाणी करायला सुरुवात केली. लक्ष्मी ही चोरून खाते. गंगाबाई तर चांगल्याच उसळल्या. काय चोरून खाते हो? तुमचा तर सारा माल कुलपात असतो. काय चोरून खाते ती? लाकडं की घासलेट पिते? अर्थात हरताळका अशी झाली. आपण लाडू का उचलून ठेवले हे त्यांना सांगायचं होतं. पण त्यांनी वरील प्रस्तावना करताच बाजू त्यांच्यावर उलटली. क्रमशः